विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच एसटी कर्मचाऱ्यांचा कळवळा येतो। एक बैठक माझ्या समोर लावा असा उद्देश या सरकारचा आम्हाला पाहायला मिळतो। पण या सरकारमध्ये तुम्ही कितीही आंदोलन केलं, कितीही डोकं फोडलं, एक बैठक माझ्या समोर लावा आणि काय काय विषय की सर्व सदस्य आम्ही हे एसटी महामंडळाचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। कलेक्टरच्या गाडीवरचा जो ड्रायव्हर आहे त्याला तुम्ही 35-40 हजार रुपये पगार देता, बाकीच्या सुविधा देता, आणि जी एसटी 50 ते 60 लोकांना जेव्हा ते सत्तेमध्ये असतात तेव्हा मात्र त्यांना एसटी कर्मचारी आठवत नाही, ते एसटी कर्मचाऱ्यांना विचारत सुद्धा नाही। ही सत्यता आहे। अध्यक्ष महोदय, एसटी कर्मचाऱ्यांचा राजकीय वापर करून हे राजकीय नेते निवडून येत आहेत। त्यात काहीतरी चांगला निर्णय होईल। काही एसटी कर्मचारी त्यांचा अत्यंत कमी पगार असल्यामुळे हनुमंत टाटे आणि शरद पवारांना दोषी ठरवत आहेत। त्यांच्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचा वेळेवर करार झाला नाही आणि त्यांना पगारवाढ मिळाली नाही, म्हणून हे दोघे जबाबदार आहेत। काही एसटी कर्मचारी असं देखील म्हणत आहेत की एसटी कर्मचारी एवढा तरफड करत आहे की आम्हाला पगारवाढ द्या, आमची पगार अत्यंत कमी आहे। तरी देखील हे राजकीय नेते यांच्याकडे कानाडोळा करून पुढे चालले आहेत। तर मग ह्या कोणत्याच नेत्यांना मतदान करायचं नाही, पूर्ण कुटुंबासह यांच्या मतदानावर बहिष्कार टाकायचा, असं देखील मत एसटी कर्मचारी मांडत आहेत। महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहे। मागे सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी कृती समिती स्थापन झाली होती, परंतु त्या कृती समितीला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देता आला नाही। मग अजून सुद्धा निवडणुकीपूर्वी कृती समिती स्थापन झाली, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना त्या कृती समितीवर विश्वास राहिला नाही, म्हणून काही एसटी कर्मचारी रागाच्या भरात कृती समितीला कुत्री समिती असे देखील म्हणत आहेत। ज्याला श्रेय घ्यायचं त्याला श्रेय घ्या। 2000 सालापासून एसटी कर्मचाऱ्यांचा एक सुद्धा करार वेळेत झाला नाही। त्या करारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळाली नाही, त्यामुळे टाटे साहेब व एसटी मधील कामगार संघटना जबाबदार आहे, कारण ती एकमेव मान्यता प्राप्त संघटना एसटी मध्ये होती। आणि ते आता धरणे आंदोलन करून म्हणतात की असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। Oh my God. एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत हालाकीचे दिवस आलेले आहेत। पगार वेळेत झाला नाही म्हणून एसटी कर्मचारी आपले प्राण सोडत आहेत। आत्ताचीच बातमी आहे की गेवराई आगाराचे चालक गर्जे यांचा पगार नसल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। त्यासोबतच बुलढाणा आगाराचे चालक यांनी पगाराअभावी त्यांचे जीव संपवले। शरद पवार 2024 ची विधानसभा निवडणूक आली आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळे प्रश्न मान्य करण्यात आले। त्यासोबतच वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्यात आली। वीज कर्मचाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे, परंतु एसटी कर्मचारी आम्हाला पगारवाढ द्या म्हणून आंदोलने करतोय, संप करतोय, तरी देखील या सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांचा विचारच केला जात नाही। या सरकारला एसटी कर्मचारी आपला आहे असे देखील वाटत नाही। एक बैठक माझ्या समोर लावा। एसटी कर्मचाऱ्यांसाठी कोणताच ठोस निर्णय या सरकारकडून घेतला जात नाही, यामुळे हे सर्व एसटी कर्मचारी या सरकारवर नाराज आहेत। नमस्कार। एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेत द्या म्हणून आंदोलने करावी लागली, हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। मंडळी, हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांना शेअर करा। एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही काम करतोय। आम्हाला ताकद देण्यासाठी सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये। धन्यवाद। पराग जैन यांना सांगत होतो, एक बैठक माझ्या समोर लावा।